हॅलो एव्हरीवन. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गणपती तोरणची एक नवीन डिझाईन दाखवणार आहे. तर या तोरणसाठी मी सर्वात आधी ही साधारण आपण नॉर्मली जी बनवतो ती स्वस्तिक तोरणपट्टी बनवून घेतली होती. एक ऑरेंज एक ग्रीन कलर अशी अल्टरनेट कलर करून एक स्वस्तिक तोरणपट्टी बनवून घेतली आणि त्यानंतर तोरणपट्टीला बाजूने ऑरेंज कलरची बॉर्डर विणून घेतली. तोरणपट्टीचा सेंटर म्हणजे पट्टीवर 9 स्वस्तिक बनले माझे 3 फूटच्या तोरणसाठी. तर जो मधला स्वस्तिक आहे सेंटरचा, त्या स्वस्तिकच्या बरोबर मधोमध सेंटर घेऊन ही अर्धषटकोनी डिझाईन विणून घेतली आणि त्याला गोल्डन कलरची जी तुम्हाला बॉर्डर दिसते ही गोल्डन कलरची बॉर्डर करून घेतलेली आहे. तर या अर्धषटकोनी डिझाईनमध्ये मी सुंदर असा गणपती विणून घेतलेला आहे, तो जॉईन करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता गणपतीचा फेस हा जो मी विणून घेतलेला आहे. मुकुट सोनेरी कलरच्या थ्रेडनी, गोल्डन कलरच्या थ्रेडनी मुकुट विणून घेतलेला आहे. त्यानंतर मधोमध टिळा, कानात डूल आणि बाळी अशा पद्धतीने हा गणपती मी इथे मधोमध लावणार आहे. साईडच्या डिझाईनसाठी अशा प्रकारच्या 2 डिझाईन मी बनवून घेतलेल्या आहेत. लाल फ्लॉवरच्या, लाल कलरनी सर्वात पहिले हे फ्लॉवर विणून घेतले आणि त्यानंतर ही साईडची डिझाईन आणि त्याला देखील गोल्डन थ्रेडनी बॉर्डर केलेली आहे. ते मी असे साईडला जॉईंट करणार आहे. या अर्धषटकोनी डिझाईनच्या बाजूला मी दोन्ही बाजूला हे असे डिझाईन लावून घेणार आहे. बघू शकता. त्यानंतर साईडला जी थोडीशी जागा उरली असेल त्यामध्ये लावण्यासाठी हे असे बेल आणि त्यामध्ये हे फ्लॉवर्स विणून मणी होऊन हे बेल आणि फ्लॉवर्स लावणार आहे. त्यानंतर या डिझाईनच्या मधोमध इथे लावण्यासाठी झेंडूचे फूल विणून घेतले आहे, ज्याला आपण मॅरीगोल्ड फ्लॉवर बोलतो. त्या फुलाला आपण खाली ही छोटे बेल्स जॉईन करून घेतले आहेत. तुम्ही पाहू शकता तर हे सर्व जॉईंट करून तुम्हाला मी लवकरच तोरणचा व्हिडिओ पब्लिश करते. तोरणची डिझाईन आवडली तर नक्की लाईक करा. मला तुमच्या कमेंट्समध्ये प्रतिक्रिया कळवा. पूर्ण तोरण जॉईंट झालं की मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते.
तर आता हे माझं गणपतीचं तोरण पूर्णपणे जॉईन करून झालेलं आहे. मगाशी मी दाखवल्याप्रमाणे या गणपती मी मधोमध बरोबर स्टिच करून घेतला आहे. गणपतीची सोंड शिवताना थोडीशी वळणदार शिवली तर खूप छान लुक येतो. पाहू शकता हे जे मॅरीगोल्ड फ्लावर्स घेतले होते विणून, ऑरेंज कलरचा गणपती मधोमध लावल्यामुळे त्याखाली मी येलो कलरचं मॅरीगोल्डचं फ्लावर लावलं आहे आणि दोन साईडला ऑरेंज कलरचे लावले आहेत आणि हे बेल आणि फ्लावर्सचं लटकन साईडला लावून घेतले आहेत. सुंदर असा लुक आलेला आहे तोरणला. तुमच्याकडे काही आयडियाज असतील तर तुम्ही गणपती अजून डेकोरेट करू शकता. डिझाईन आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा. तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये कळवा.